आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। फक्त आमदार म्हणून नाही तर अमोल मिटकरी हे आधी शिवव्याख्याते होते, शिवचरित्राचा त्यांचा अभ्यास आहे, शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड प्रेम असलेला व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना विचारतोय अमोल मिटकरी जी, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल, काय आपली प्रतिक्रिया? अत्यंत संतापजनक प्रकार आहे। मला आताच मीडियाच्या माध्यमातून हे कळतंय की फतेपूर सिक्री या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचा अशा पद्धतीचा वापर केला जाणं, मला असं वाटते हे अत्यंत लांछनास्पद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत संवेदना अत्यंत तीव्र प्रत्येकाच्या आहेत आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यात, उत्तर प्रदेश तिथे जिथं योगीजींचं सरकार आहे, ज्यांना आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद घेऊनच सत्तेत आलेलं सरकार, महाराष्ट्रातलं असो का उत्तर प्रदेश मधलं असो का गुजरात मधलं असो, आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानजनक तिथं हे होत असेल फोटोचा वापर, तर हे अत्यंत दुष्कृत्य आहे। याला काय म्हणता येईल, आणखी जितकी कठोरात कठोर शिक्षा देता येईल, अगदी देशद्रोहासारखे खटले दाखल झाले पाहिजे। ही बातमी आपण उजेडात आणली त्याबद्दल आपल्या मनापासून आभारच। पण एक गोष्ट सांगतो की आता अधिवेशनात सुद्धा या बाबतीत आम्ही नक्कीच वातावरण तापू आणि उत्तर प्रदेश सरकारला सुद्धा या बाबतीत जाब विचारू की त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात। आणि जर इतकी गंभीर घटना असेल तर मला असं वाटते छत्रपती शिवरायांचा अपमान कोणीही सहन करू शकत नाही, याची मी तीव्र निषेध व्यक्त करतो, याची तीव्र निंदा करतो। अमोलजी, अशी माहिती मिळते की ज्या व्यक्तीचं हे बँक्वेट आहे, हे रिसॉर्ट आहे, ती व्यक्ती राजकीय व्यक्ती आहे, राजकीय पक्षाशी संबंधित, आणि जी माहिती मिळते सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्ती आहे। नाही, फोडून काढला पाहिजे। सत्ताधाऱ्यांशी संबंधित असो का काय, तो काय शिवाजी महाराजांपेक्षा मोठा लागून गेला का? अशा पद्धतीचा उन्मत्तपणा आणि त्याचा रिसॉर्ट असेल आणि राजाश्रयाच्या खाली चालू असेल तर त्याला फोडला पाहिजे चापकाने। त्याच्यामुळे अशा नालायक आणि विकृत व्यक्तीला जितकं कठोरात कठोर शासन करता येईल ते सरकारने करावं, नाही तर याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा उमटलेले दिसतील। बरं अमोलजी, एक प्रश्न असा विचारतो की मागच्या काही दिवसात ही अशी विचारधारा वाढत चालली, छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे, काय काय त्यांचं उद्दिष्ट दिसतंय तुम्हाला? काय नरेटिव्ह पसरवू पाहते ही पिलावळ? ही पिलावळ मग तो राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल, अलीकडच्या काळामध्ये ही जी पिलावळ आहे तिथून आता हा फतेपूर सिक्री पर्यंतचा प्रवास जर बघितला तर हे एक विकृत मानसिकता म्हणता येईल की बाबा काही नाही तर मग काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनाच छळायचं। आता काल तुम्ही बघा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण एक घटना घडली, त्या घटनेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला प्रचंड मोठा वाद झाला, अख्ख्या महाराष्ट्रात वातावरण तापलंय। काही ठिकाणी शिवजयंतीला राडे झाले मोठे मोठे। शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की चालू कार्यक्रमामध्ये अनेकांनी गैरवर्तन केल्याचे प्रकार काहीतरी दिसून आले। म्हणजे हे जे काही चाललंय ना, आणि त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र नावाचा वापर करणं, तर ही पिलावळ असेल किंवा ही जी विषवल्ली आहे ही मुळातून छाटण्याकरता आता शिवछत्रपतींचा विचार स्वीकारणाऱ्या लोकांनी, मला असं वाटते आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कायदेशाही, झुंडशाही किंवा कायदा हातात घेणं याला मी अजिबात समर्थन करत नाही, पण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा विळाच काही लोकांनी उचलला असेल तर त्यांना तशाच पद्धतीने चोप दिला पाहिजे, या मताचा मी ठाम आहे। धन्यवाद अमोल मिटकरी जी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या घटनेचे पडसाद उमटतील असं अमोल मिटकरींनी म्हटलंय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असा थेट इशारा अमोल मिटकरींनी दिलेला आहे। यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे जोडले गेलेले आहेत। संतोष शिंदे जी, प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, काय आपली पहिली प्रतिक्रिया, काय मागणी? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचं शौर्य, शिवरायांचा इतिहास मान्य करू शकत नाही, सहन करू शकत नाही, शिवाजी महाराजांना सर्वोच्च मानू शकत नाही, ती विकृती ही अशी चुकीचे प्रकार करतात। म्हणजे ज्या विचारधारेची किंवा विकृत माणसाची लायकी ज्या पद्धतीने आहे तीच लोक असं काहीतरी म्हणजे अवमानकारक किंवा राजाची बदनामी करणं यांच्यात हिंमत होत असेल तर ही सडलेल्या कुचक्या मनाच्या किंवा मनोवादी विकृती आहे आणि याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम निषेध करतोच। पण हे वारंवार का घडतंय महाराष्ट्रात, देशात, हे जाणीवपूर्वक का केलं जातंय? तर यांना जर कुणाला टार्गेट करता येत नसेल आणि छत्रपतींपेक्षा जर सत्ता मोठी ज्यांना ज्यांना वाटते तीच माणसं हे असं सगळं करतात। वारंवार अशा विकृती महाराष्ट्रात किंवा देशात जाणीवपूर्वक काही एक भट्टी आहे, त्या भट्टीमध्ये ही तयार झालेली मंडळी आहे आणि यांना सतत इतिहासाबद्दल ज्यांचा द्वेष आहे, ज्यांचा इतिहासच नाही, जे फक्त आतापर्यंत लाल घोटेपणाच करत आलेत, अशा लोकांना हे सहन होत नाही। म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा आज नको त्या ठिकाणी बसवली। खरं तर ज्यांना
तिथं प्रतिमा बसवाय तुमच्या घरातल्या लोकांची बसवा ना. तुम्ही जर एखाद्या शौचालय किंवा अशा ठिकाणी जर तुम्ही चुकीचं कृत्य करणार असाल आणि शिवप्रेमी म्हणून जर आम्ही गप्प बसणार असू, खरं तर आमचा सुद्धा दोष आहे. सरकार कुठलंही असू द्या, सरकारला जर वटणीवर आणायचं असेल आणि अशा लोकांच्या जर मुसक्या आवळायच्या असतील, रस्त्यावर शिवप्रेमी आल्याशिवाय आणि काय तो शिवप्रेमींचा राग व्यक्त केल्याशिवाय हे अशा वाईट विकृती शांत बसणार नाहीत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं भविष्यात वाटेल ते संघर्ष करावा लागेल, पण ही विकृती एकदा तरी थांबवावी लागेल. नाही, संतोष शिंदे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही वृत्ती रोखावी लागेल, तिला ठेचावी लागेल, ही प्रवृत्ती थांबवावी लागेल, पण थांबवायची कशी हा प्रश्न आहे माझा. काय करणार, काय करावं लागेल? नाही, ही विकृती ठेचावी लागेल. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, ह्यांचे मुस्काड फोडावे लागतील, ह्यांना ह्यांची जागा दाखवावी लागेल, ह्यांना ह्यांची अवकात दाखवले. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांनी रक्त सांडलं, शौर्य गाजवलं. आज त्या मावळ्यांचा थोडा जरी अंश आमच्यात असेल तर आम्हाला ठीक आहे, संवैधानिक मूल्य आम्ही जपू. हातात भले तलवारी नसतील, परंतु शिवाजी महाराजांचा विचार डोक्यात आणि मनात घेऊन या सगळ्या जातीयवाद्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता शांत बसता येणार नाही. शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, देशासाठी जर सर्वोच्च असतील तर त्याचा बदला घ्यायचा असेल तर यांना ह्यांची अवकात दाखवून ह्यांच्या पेकडात लाथा घालाव्या लागतील. एवढंच आता काय ते अंतिम सत्य आहे. अगदी खरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे, संपूर्ण भारताचा आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या बाबतीत ही अशी घटना घडते. एक प्रश्न असा आहे संतोषजी, आजपासून राज्याचं अधिवेशन सुरू होतंय विधिमंडळाचं, त्या अनुषंगानं सरकारकडे, विरोधकांकडे संभाजी ब्रिगेड ही संघटना म्हणून काही मागणी आहे का आपली? माझी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, 2 मुख्य उपमुख्यमंत्री आहेत. आज महाराष्ट्रामध्ये शिवजयंती परवा झाली. शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचा अजून झेंडा सुद्धा गावागावातला काढलेला नाही. आणि अशा काळात कुठं पुतळ्यावरून वाद केले जातात, कुठं अशा पद्धतीनं चुकीच्या ठिकाणी ठेवलं जातं. मुख्यमंत्री महोदयांनी संभाजी ब्रिगेड नेहमी आम्ही मागणी करतोय की राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील तर सभागृहात एखादा कायदा करा ना, आणि जर चुकीचं कुणी काय केलं त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि विधिमंडळात तसा ठराव पास करून कठोर शासन करा. सोशल मीडियावर कोणतरी बोलतं, युट्यूबवर कोणतरी बोलतं, अजून कुठंतरी काहीतरी बोलतं, वाचाळवीरांच्या फौजा आहेत, घाणेरडी वक्तव्य करतात. यांना सगळ्यांना ह्यांची जर अवकात दाखवायची असेल आणि कायद्याने जर कठोर शासन करायचं असेल तर सभागृहात कायदा झाला पाहिजे. नसेल तर शिवप्रेमींना, ह्या वाचाळवीरांना घेऊन रायगडावर जाऊन कडेलोट करावं लागेल. एवढंच या माध्यमातून सांगतो. कायदा झाला पाहिजे तरच काहीतरी होईल. धन्यवाद संतोष शिंदेजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांसंदर्भात, करणाऱ्यांविरोधात कायदा झाला पाहिजे, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलेली आहे. आणि जर कायदा होणार नसेल तर शिवप्रेमी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना रायगडावर नेतील आणि त्यांचा कडेलोट करतील असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिलेला आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या घटनेचे पडसाद हे आता राज्याच्या अधिवेशनात सुद्धा उमटतील. पुढे जाऊया, पुढची बातमी पाहूया. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरमध्ये शिवजयंती साजरी करताना फटाके फोडल्यानं वाद झाला. 2 गटात झालेल्या वादावरून जोरदार हाणामारी झाली तर वादात बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. एका गटातील तरुणांकडून दुसऱ्या गटातील महिला आणि युवकांना मारहाण करण्यात आली. जखमींवर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 9 जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 आरोपींना अटक करण्यात आली. बार्शीतील जबर मारहाणीमुळे शहरात तणावाचं वातावरण. फतेपूर सिक्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय, तर एक बँक्वेट आहे. त्या बँक्वेटच्या वॉशरूम मध्ये जेंडर साईनबोर्ड म्हणून छत्रपती शिवरायांची प्रतिमा वापरण्यात आलेली. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. विजय वडेट्टीवार जी, आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आतापर्यंत पोहोचला असेल, आपण हा व्हिडिओ पाहिला असेल, काय आपली प्रतिक्रिया? अत्यंत संतापजनक प्रकार आहे. संतापजनक नाही, हा तर संपूर्ण भारताचा अवमान करणारं. म्हणजे कारण छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्राचे दैवत नाही तर संपूर्ण भारतातील खरं म्हणजे स्वराज्याचे पाईक म्हणून स्वराज्याचे प्रतिमूळ महाराजांनी पहिली मुहूर्त कोणी रोवली असेल छत्रपती शिवरायांनी. या भारताला स्वतंत्रता कोणी दिली असेल पहिल्यांदा तर भारताच्या आणि हिंदू अस्मितेचा विशेष म्हणजे महाराजांच्या
या सगळ्या अस्मितेला काळं फासण्याचं काम जर कोणी नराधम किंवा ही जी प्रवृत्ती आहे जी करत असेल तर ते अत्यंत अश्लाघ्य आहे आणि निंदनीय आहे. या पलीकडे जाऊन सांगतो की हे माफ करण्याच्या लायकीचं नाही. अशा पद्धतीची घटना आहे. मला वाटतं की याची सर्वकष चौकशी युपी सरकारने केली पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा अवमान म्हणजे हा कोणता कितीही कोण पोहोचू दे पण त्या उच्चस्तरीय चौकशी करून त्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे आणि ती भूमिका आमची स्पष्ट असणार आहे. विजय वडेट्टीवारची आत्ताची जी माहिती मिळते ना, उत्तर प्रदेशमधली ही घटना आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित असलेली, आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीचं हे बँक्वेट आहे अशी माहिती मिळते. नाही ते आहे. एकीकडे मुंह में राम बगल में छुरी सारखं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि तिकडे मात्र हे सगळं जे आहे ज्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी यांनी आपण म्हणजे विरोध केला आहे ती प्रवृत्ती सुद्धा त्या भागातली होती. ज्या वेळेस गुलाम इंग्रजांचं राज्य होतं तर इंग्रजाबरोबर कोण होते आणि ज्यावेळेस मोगलांचं राज्य होतं त्यांच्याबरोबर कोण होते, कुठल्या विचाराची माणसं होती, हा इतिहास मोठा आहे. मी त्या इतिहासावर सध्या जात नाही. पण सत्ताधाऱ्यांनी असो किंवा विरोधक असो महाराजांचा अवमान करायचा कुणालाही अधिकार नाही. तो कोणी असो जर हे करत असेल तर यामध्ये स्पष्ट हे होतं की सत्ताधारी असतील युपी मधील सत्ताधारी पक्ष यांची भूमिका काय हे महाराष्ट्र सरकारने आता छत्रपती शिवरायांच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तुमची भूमिका नेमकी काय आहे या प्रकरणात आणि याचा जाब आम्ही विचारू मुख्यमंत्र्यांना. बर, हा जाब विचारावाच लागेल. अर्थात जी कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. थोडासा व्यापक विचार करायचा झाला ना तर मागच्या काही दिवसांपासून ही जी प्रकरणं वाढली आहेत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची, महापुरुषांचा आणि विशेषतः शिवरायांचा, ही जी पिलावळ आहे ती कशी वाढते, का वाढते, कोण वाढवतंय, कोण पोचतंय, काय साध्य करायचंय? नाही बघा, कधी मी आपल्याला एकदा नाही 10दा सांगेल, छत्रपती शिवरायांचा विरोध करणारी जी मंडळी आहेत ती आत्ताच्या दिल्लीच्या तख्तावर बसलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, किती कोणी काही म्हणू दे, त्या संदर्भातले अनेक पुरावे आम्हाला देता येतील. अलीकडेच नाव घ्यायला लागले छत्रपती शिवरायांचा, नाहीतर शिवरायांचं नाव तोंडात पण घेत नव्हते, बुकात पण येत नव्हतं यांच्या. त्यामुळं मला अधिक मी पुन्हा माहिती घेतो आणि आज तर हा विषय अत्यंत म्हणजे अरे ज्यांना काय अस्मिता आहे हो हिंदू धर्माची, जे शंकराचार्यांचा अवमान करतात ते हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचा अवमान करूच शकतात. ती प्रवृत्तीच आहे ती. मी सांगितलं एकदा असे बोलायचं, दुसऱ्यांदा ती भूमिका स्वीकारायची आणि केवळ मतासाठी धर्म विचार करत राहायचा आणि अस्मितेला काळं फासत राहायचं. हे आता होत आहे. खरं विजय वडेट्टीवारजी, हे असं घडतंय आणि ते अत्यंत निंदनीय आहे. या सगळ्या विषयी आपण विरोध केला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. छत्रपती शिवरायांचा अवमान हरियाणाच्या फरीदाबादमध्ये करण्यात आलेल्या रिसॉर्टमधील वॉशरूमच्या जेंडर साईनबोर्डवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. अर्थात आता या विरोधात संताप वाढतोय. राज्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय. अधिवेशनातही याचे पडसाद आपल्याला उमटताना निश्चितपणे दिसते.